हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज की जय. आवाज येतो प्रमोद महाराज? बोलला ना त्यांना. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिति दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम. प्रस्तुत प्रवचनासाठी उपस्थित केलेला श्लोक श्रीमद भगवत गीतेतील 16व्या अध्यायातील प्रथम क्रमांकाचा आहे. दैवी संपत्तीचं वर्णन करत असताना भगवान परमात्मा या लक्षणाचं या ठिकाणी वर्णन करत असतात. अभयम सत्व संसिद्धीर ज्ञान योग व्यवस्थिति दानम दमश्य यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम. निष्ठावंत वारकरी पेजच्या माध्यमातून आपण या ठिकाणी फेसबुक लाईव्ह येत आहोत. माझे मित्र आदरणीय प्रमोद महाराज पवार यांच्या विनंतीवरून गणपती उत्सवाच्या या पुण्यपवित्र पर्व काळावर हा प्रवचनाचा योग, ही प्रवचनाची सेवा या ठिकाणी होत आहे. मुळामध्ये अध्यात्मशास्त्राचं स्पष्ट अशा प्रकारचा निर्देश हा आहे की याची यावत जीवाने दैवी संपत्तीने युक्त अशा प्रकारचं वर्तन जीवन जगावं. आहार विहार, प्रत्येकाचं जीवन हे कशा प्रकारचं असावं यावर मुळात अध्यात्माचा भर आहे. श्रीमद भगवद्गीतेची रचना आदी करून सर्व धर्मग्रंथ, मग त्यामध्ये शास्त्र असतील, स्मृतिग्रंथ असेल, पुराण असेल, संत महापुरुषांचं वाङ्मय असेल, या सर्वांचं स्पष्ट तेच सांगणं आहे की प्रत्येक याची यावं जीवाचं जीवन जगणं कसं असावं. हा गणपती उत्सवाचा पुण्यपवित्र पर्व काळ आहे. मुळामध्ये धर्मशास्त्रामध्ये गणपतीची आराधना ही प्रमुख आराधनेमध्ये सांगितलेली आहे. पंचदेवतेची उपासना आमचं धर्मशास्त्र सांगतंय. पंचदेवतेमध्ये भगवान विष्णूची पूजा, भगवान शिवाची पूजा, आदि शक्तीची पूजा, मंगलाचं दैवत असलेली मंगलमूर्ती गणरायाची पूजा आणि सूर्याची पूजा. पंचदेवतेची उपासना करण्याची परंपरा पूर्वापार सत्य सनातन हिंदू धर्मामध्ये चालत आलेली आहे. पंचदेवतेची उपासना करणाऱ्या उपासकांनाही अध्यात्मशास्त्रामध्ये एक वेगळं नाव दिलेले आहे. जसं की
भगवान शिवाची उपासना करणारा हा शैव असतो, भगवान विष्णूची उपासना करणारा हा वैष्णव असतो, माँ भगवतीची शक्तीची आदीची उपासना करणारा हा शाक्त उपासक असतो, त्या उपासकाला शाक्त असं म्हणतात. भगवान गणरायाची उपासना करणाऱ्यांना, त्या भक्तांना गाणपत्य अशा प्रकारचे भक्त असं म्हणतात. आणि पाचवे जे भक्त आहेत सूर्याचे उपासक, त्यांना सूर्य उपासक असं म्हणतात. ही परंपरा आहे. आणि याच अनुषंगाने भगवान गणरायाची आराधना सत्य सनातन हिंदू धर्मामध्ये प्रमुख आराधना मानलेली आहे. यात उत्तर भारतामध्ये विशेष करून जर आपण गेलो तर प्रत्येक मंदिरामध्ये पंचदेवता स्थापन केलेली असतात. आणि आजही आपल्याकडे जेव्हा ब्रह्मवृंद कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा आपल्या घरामध्ये करतात, वास्तुशांतीसारख्या आदी करून सर्व पूजा, यामध्ये सुद्धा पंचदेवतेची स्थापना असते. ते यजमानाच्या कदाचित लक्षात पण येत नाही, परंतु पंचदेवतेची स्थापना केल्याशिवाय कुठलीही पूजा करत नाही. याच त्या पंचदेवता आहे. मांगल्याचं प्रतीक, प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी आपण गणरायाला वंदन करत असतो. असं सांगितलं जातं आपल्या पूर्वजांकडनं. पूर्वीच्या काळामध्ये चोरी करण्यासाठी, दरोडा टाकण्यासाठी जाणारे दरोडखोर जे असतात, ते सुद्धा पहिले गणपतीची पूजा करायचे. वेशीवर गणपतीची पूजा करून, प्रतिकात्मक सुपारी ठेवून गणपतीची पूजा करून मग ते गावात दरोडा टाकायचे. ही पूर्वीची परंपरा, पूर्वीची गोष्ट आहे, फार जुनी. मी असं ऐकून आहे की प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा केली जाते. मग ते काम कदाचित धर्मशास्त्राला मान्य असेल किंवा धर्मशास्त्राला मान्य नसलेले जरी काम असेल तरीही तिथे गणपतीची पूजा होते. म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. मंगलाचं प्रतीक, मंगलमूर्ती अशी आमची गणरायाची उपासना पूर्वापार चालत आलेली आहे. पण त्याचं सार्वजनिक स्वरूप त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि ते चांगल्या प्रकारचं रुजवल्या गेले. मला असं वाटतं या महापुरुषांचा प्रयत्न हाच असावा. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रयत्न आहेत. तसाच प्रयत्न लोकमान्य टिळकांचा आहे, गणरायाची स्थापना सार्वजनिक स्वरूपात व्हावी या निमित्ताने. मला असं वाटतं यातून अनेक गोष्टी लोकमान्य टिळकांनी साध्य केल्या आहेत. एक म्हणजे इंग्रज काळामध्ये, इंग्रजाच्या राजवटीमध्ये लोकांना एकत्रित येऊन देश स्वातंत्र्याच्या विषयी काही चळवळ उभी करण्याची स्वतंत्रता नव्हती. जास्तीत जास्त लोक एकत्रित आले की इंग्रजांचं लक्ष त्याकडे असायचं. देश स्वतंत्र झाला पाहिजे, देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, याची चळवळ भारतीय उभी करतील ही भीती इंग्रजांच्या मनात असायची. पण एक गोष्ट इंग्रजांची विचार करण्यासारखी आहे की ज्यावेळेस देव धर्म आध्यात्मिक कार्याचा विचार समोर ज्यावेळेस त्यांच्या जात असायचा त्यावेळेस इंग्रज त्याला रोखवत नसायचे. हा विचार चांगल्या प्रकारे लोकमान्य टिळकांनी केला. देवाचा विषय आला, धर्माचा विषय आला, आध्यात्मिक सत्संगाचा विषय आला की लोकांना एकत्रित येण्यासाठी बंधन इंग्रज घालत नसायचे. हाच मुद्दा हेरला आणि लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. या निमित्ताने लोक एकत्रित येऊ लागले. निमित्त होतं गणेश उत्सवाचं, त्यातून चळवळ उभी करायची होती देश स्वातंत्र्याची. दोन मुद्दे आहे यामध्ये. देश स्वतंत्र झाला पाहिजे, देश स्वतंत्र झाला पाहिजे, त्याचबरोबर प्रत्येकाचं जीवन हे सत्वशुद्धीने आचरलं गेलं पाहिजे.
हे महापुरुषच होते हे सगळे मंडळी. दोन मुद्दे यातून साध्य करायचे आहे. येन केन प्रकारे या जीवाला अध्यात्माची ओढ लागावी, अध्यात्माची कास त्यांनी धरावी, सात्विकता त्याच्या आचरणामध्ये यावी, हा प्रयत्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला या निमित्ताने समूह एकत्रित येणार आणि त्यातून देशाच्या स्वातंत्र्याच्या विषयी एक जागृती प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होईल. मला या ठिकाणी एक मुद्द्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. इंग्रज आणि देव धर्म याच्यासाठी एकत्रित येणाऱ्यावर कधीही बंधनं घातलेली नाही. माझा बोलण्याचा संदर्भ आपल्या लक्षात येत असेल. आपण स्वातंत्र्य भारतात राहत आहोत. आज या क्षणाला भारत देशामध्ये सगळ्या गोष्टी जवळपास अनलॉकमध्ये सुरू झालेल्या आहेत. जवळपास फक्त राहिलं थिएटर, आवाज. थिएटर चालू नाही आणि विद्यार्थ्यांच्या शाळा चालू नाही आणि राहिला विषय ते म्हणजे आमचे मंदिर उघडे नाही. भीती आहे सरकारला की मंदिरात लोक एकत्रित येतील. मला आश्चर्य वाटतं एका गोष्टीचं. आमचा आवाज छोटा पडतो आणि आम्हाला तो अधिकारही नाही की आम्ही काही कुणाला प्रशासनाला किंवा प्रशासनामध्ये असणाऱ्यांना आम्ही काही उपदेश करावा, मार्गदर्शन करावं, काही सांगावं. आम्ही लहान माणसं आहोत. पण बाजारात एकत्रित येणारी गर्दी, या गर्दीच्या तुलनेमध्ये मंदिरात येणारी गर्दी ही कंट्रोलमध्ये आणल्या जाऊ शकते. त्याला बंधनं घालता येऊ शकतात. तिथली व्यवस्था आहे. बाजारात तर कुठलीही व्यवस्था नाही तुमच्याकडे. बाजार म्हणजे भाजीपाल्याचा बाजार मी बोलत नाही. भाजीपाल्याचे जरी सरकारकडनं बाजार बंद असले तरी त्याच पद्धतीचे अनेक बाजार आज आपण पाहतो. मी ज्या शहरात राहतो, संभाजीनगर शहरामध्ये, प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे. प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे. फक्त मंदिरात लोक गेल्यावर गर्दी वाढेल हीच भीती का मनात आहे कोणाच्या मला काही कळत नाही. त्यावर तुम्ही बंधनं घालू शकता, एक एक माणसं सोडू शकता, काय करताय तुम्हाला भरपूर काही तुमच्याकडे पर्याय. पण मला असं वाटतं मंदिरात एखादा भाविक नाही गेला म्हणजे काय फरक पडला या विचारात कदाचित कोणी असेल. असू द्या. आम्ही मंदिरात गेलो नाही किंवा आम्हाला मंदिरात जाण्यापासून रोखलं गेलं म्हणजे आमचा परमार्थ बंद होतो असंही नाही. परंतु सहजच हा प्रत्येकाच्या भाविकांच्या मनातला प्रश्न आहे. तो सहज मी या निमित्ताने बोलतो. मी बोलत या विषयावर होतो. लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस इंग्रजांच्या समोर हा प्रस्ताव मांडला, विषय गेला की आम्हाला गणेश उत्सव सार्वजनिक सुरू करायचे. इंग्रजांनी सांगितलं हो, देशाच्या स्वातंत्र्यासाठी जर तुम्ही एकत्रित येणार असेल तर तुम्हाला जलात जावं लागेल. पण तुम्ही जर तुमच्या धर्मकार्यासाठी एकत्रित येणार असेल, तुमचं आध्यात्मिक किंवा तुमच्या देवाच्यासाठी जर तुम्ही एकत्रित येणार असेल तर तुम्हाला बंधन नाही. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात त्या निमित्ताने झाली. पाहता 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 हा गणेश उत्सव केवळ महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर देशाच्या बाहेर सुद्धा अत्यंत भक्तिभावाने साजरा होला. त्याचा जर आपण पाठीमागच्या इतिहासात गेलो तर फार जुना इतिहास नाही. याला काय 1000-2000 वर्ष गणेश उत्सवाला सुरू झालेलं नाही. हे शेकडोमध्ये आहे. परंतु याची लोकांपर्यंत जशा पद्धतीत त्याची प्रसिद्धी झाली ती खूप जास्त जोरात झाली. पाठीमागे मी याच गणेशोत्सवाच्या कार्यकाळामध्ये इंदोरला होतो. थाटामाटामध्ये इंदोरला गणेशोत्सव साजरा होतो. अमेरिकेला होतो. अमेरिकेमध्ये सुद्धा गणपती बसवला जातो. अनेक देशामध्ये बसवला जातो. सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की हा गणेश उत्सव फार व्यापक स्वरूपामध्ये या महाराष्ट्राच्या बाहेर देशात आणि काही जगातल्या देशामध्ये हा साजरा होला. भगवान गणरायाला आराधनेचा हा अत्यंत पवित्र पर्वकाळ. आणि खरंच प्रत्येकाच्या मनामध्ये हा भक्तिभाव आपण पाहतो.
काही माणसं वर्षभर देवाचं नाव पण घेत नाही, पण गणपती आल्याच्या नंतर त्यांचा भक्तिभाव जागा होतो. चांगली गोष्ट आहे. आम्ही याला दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणत असतो. काहीच न करणाऱ्यापेक्षा हे भरपूर काही चांगलं आहे. श्रावण महिन्यामध्ये परमार्थ जास्त जोरात चालतो. याला मी नेहमी म्हणत असतो, हा हंगामी परमार्थ आहे. असू द्या, न करणाऱ्यापेक्षा हा परमार्थ कधी पण चांगला. हळूहळू त्याची गोडी लागावी. हंगामी परमार्थ करणाऱ्यांनी परमनंट परमार्थ करण्यासाठी तयार असावं. आणि ते होणार असतं, हळूहळू होणार आहे. हळूहळू डाळे डाळे केतुलेनी एकेवेळी. मार्गाचेनी बळे निश्चित ठाके. फक्त मार्गावर राहा. असं नको व्हायला की श्रावण महिना गेला, संपला श्रावण महिना, पुन्हा आपले जैसे थे. आता गणपती उठण्याची लोक वाट पाहतात आणि मग नंतर तुटून पडतात. असं व्हायला नको. सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की हा पुण्य पवित्र पर्व काळ गणेश उत्सवाचा आजही सार्वजनिक ठिकाणी या कोरोनाच्या महामारीमुळे सार्वजनिक गणपती उत्सव कमी प्रमाणात आहेत, परंतु घरोघरामध्ये गणपती आहेत. त्यातही मी आजच वाचलं की गणपती विसर्जन करू द्यायचं नाही. कमाल आहे. गणपती विसर्जन करू द्यायचे नाही. मग काय करायचं त्या गणपतीचं? अहो, धर्म कार्यावर एखादी गोष्ट तुम्हाला ज्यावेळेस सुचवायची असती त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट त्याला ब्रेक नाही लावू शकत. सगळ्या व्यवस्था तुम्ही स्टेप बाय स्टेप किंवा त्याच्यात पर्यायी मार्ग शोधून लोकांना सांगत असता. फक्त काही धार्मिक विषय आला की त्याच्यावर डायरेक्ट ब्रेक लावायचे. म्हटले गणपती विसर्जित होऊ द्यायचे नाही. आज वाचला, ते खरं खोटं मला माहित नाही, पण मी पेपरला वाचलं, माझी अपुरी माहिती असू शकते. गणपती विसर्जित करू द्यायचे नाही. ते तर मी असंही वाचलं आज. म्हटले तलावात जर गणपती विसर्जित केला तर गुन्हा दाखल होणार. सरकार मायबापाला माझी हात जोडून विनंती आहे, बस हा वारकरी संप्रदाय, ही परमार्थ करणारी मंडळी सोबत असतात, आपल्या नेहमी सोबत असतात. मग ते सरकार कोणाचंही असलं तरी आम्ही सर्वजण सोबत असतो. पैठणची वारी नाथषष्ठी पासून आपण पाहतो आहोत. जगद्गुरु तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा, बिजेचा, नाथषष्ठी, आषाढीची वारी, मागे आता माघवारी, अशा अनेक वाऱ्या प्रशासनाला सहकार्य व्हावं म्हणून वारकरी संप्रदायाने शांततेत त्या ठिकाणी प्रतिकात्मक, कोणी काही वारकरी गेले, काही गेले नाही, भक्तिभावाने घरून वंदन केलं. पण जर तुमचं लक्ष इकडे काहीतरी केल्याशिवाय वेधल्या जाणार नाही असं आपल्याला वाटत असेल तर दुर्दैवाने ही वारकऱ्यावर वेळ येऊ नये असं मला वाटतं. गणपती उत्सव हा पवित्र उत्सव आहे आणि या पवित्र उत्सवामध्ये प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने भक्तिभावाने गणपतीची आराधना करतो. यातून एकच मुद्दा आहे की येन केन प्रकारे आपल्याकडे दैवी संपत्तीचे लक्षण, गुण यावे, हा त्याच्या मागचा हेतू आहे. प्रत्येकाला हा मार्ग कळावा, प्रत्येकाला हा मार्ग रुचावा, पटावा, समजावा, त्यांनी त्यात उत्सुकतेने तो जाणून घ्यावा आणि या मार्गावर आरूढ होऊन त्यांनी त्या मार्गावर प्रवास करावा, हा त्याच्या मागचा हेतू आहे. काय आहे असं दैवी संपत्तीचे लक्षण किंवा काय त्या दैवी संपत्तीने युक्त त्या महापुरुषांचं जीवन काय आहे? कशासाठी दैवी संपत्ती पाहिजे? कशासाठी ती दैवी संपत्ती पाहिजे? काय होणार आहे त्यातून? तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जे कशानेही मिळवू शकत नाही ते आपण मिळवू शकतो. त्यातला या श्लोकामध्ये आज ज्या श्लोकाचे मी आज सेवेकरता निवडलेला श्लोक आहे त्यामध्ये अभय हे पद या ठिकाणी विचार करण्यासारखं. अभयम, भीती नसणे,
भयमुक्त, ही गोष्ट अंतःकरणाच्या स्थितीवर अवलंबून आहे सज्जन. कशाच्या? अंतःकरणाच्या स्थितीवर. जगातला कोणता माणूस भीत नाही, जगातला कोणता माणूस भीत नाही, या प्रश्नाचं उत्तर हे आहे, ज्याच्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये दैवी संपत्तीने परिपूर्ण अशा प्रकारचं स्थैर्य आलेलं आहे. तो व्यक्ती अभय या पदाला प्राप्त होतो. कोण भीत नाही? एक जण मला असं म्हणाला, श्रीमंत माणूस भीत नाही. एक जण मला असं म्हणाला, श्रीमंत माणूस भीत नाही. श्रीमंताची भीती वेगळी असते. प्रत्येकाला भीती आहे, प्रत्येकाला भीती आहे. कोण कशाला, कोण कशाला, कोण कशाला, प्रत्येक जण भाग. मग भीत कोण नाही? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. मरण माझे मरून गेले मज केले अमर, हे म्हणणारे आमचे संत आहे. प्रत्येकाला भीती आहे. देशाची व्यवस्था सांभाळणारे जरी असेल तरीही त्यांना भीती आहे, म्हणून तर संरक्षण असतं. पण आमच्या संतांना कसलीही भीती नाही. आगा मरहा बोल न साथे. मृत्यू शब्द ऐकला तरी सुद्धा माणसाला भीती वाटते, परंतु मरण 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 ज्याला आपण म्हणतो, त्या मरणाच्या पलीकडे आमच्या संतांचं जीवन आहे. मरणा हाती सुटली काया विचारी या निश्चय. भीती नाही. हे तुम्हाला आम्हाला सर्वांना याची आवड, जीवाला जगातल्या प्रत्येकाला या पदाचा अनुभव येऊ शकतो. अंतःकरणाची वृत्ती ही परमार्थाच्या दिशेने ठेवा, किंवा आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये अध्यात्माचे विचार असू दे. हे लक्षणं आपल्या अंगी बाळगण्यासाठी अध्यात्माची पराकाष्ठा, अध्यात्माची शरणागती करा. सगळ्यांना भीती आहे, सगळ्यांना भीती आहे, सगळ्यांना भीती आहे. फक्त आमच्या संत महापुरुषांना भीती नाही. पाठीमागे एका मी अनुभवलेली गोष्ट आहे. एका महापुरुषाला कुणीतरी भीती दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी सांगितलं, आम्हाला तुम्ही घाबरवू शकत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? ज्याने सगळ्या जगाचा वृत्तीतून त्याग केलेला आहे, त्याच्याकडे काहीही गमावण्यासाठी शिल्लक नसतं. भीती कोणाला आहे? ज्याला काहीतरी आपण गमावू, काहीतरी आपल्याकडून जाणार आहे, कोणीतरी आपल्याला काहीतरी करणार आहे, ही भीती तेव्हाच असते जेव्हा ज्याचा वृत्तीचा संबंध या जगाशी असतो. आमच्या संतांचा संबंध या वृत्तीने ते जगाशी कधीही नसतात. म्हणून तर आमचे संत सांगतात ना, रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर, ही त्यांची वृत्ती आहे. वृत्तीने ते या जगात कधीही नव्हते, कधीही राहणार नाही. म्हणून भीती कशाची ठेवायची? जेवढं तुमच्याकडे ममत्व आहे तेवढी भीती तुमच्याकडे जास्त आहे. एक वेदांताचं सर्वोच्च वाक्य मी आपल्याला सांगून जाईल सज्जन. तोच महापुरुष आहे की ज्याला कशाच्या असण्याने कशाच्या नसण्याने काहीही फरक पडत नाही, त्याला म्हणतात महापुरुष. ही वृत्तीमध्ये असतात. आपली परिस्थिती वेगळी आहे. घरात जर पाल निघली तरी आपल्याला भीती वाटते. कोणी साधी धमकी दिली तरी भीती वाटते. कोणी मारायला हात उगारला तरी भीती वाटते. आणि या भीतीमुळे अनेक लोकांचं फावतं. आपण भीतो. आपल्या भिण्यामुळे अनेकांचं फावतं. परंतु महापुरुषांना
कुठल्याच प्रकारची कसलीही भीती नाही. म्हणून त्याला दैवी संपत्तीमध्ये ते लक्षण घेतलेलं आहे. अभयम. चला, वेळेची मर्यादा आहे. सत्व संशुद्धी, सात्विकता, सरलता, सात्विकता. सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण तिन्ही गुणांनी आपण बांधलेले आहोत. अधिक अधिक सत्वगुणाची वृद्धी व्हावी. अधिक अधिक सत्वगुणाची वृद्धी व्हावी. आणि सात्विकता ही गोष्ट आपण प्रयत्न केल्याने तर नक्कीच वाढेल, परंतु ती संस्कारातून जर आली तर अधिकच त्याची वृद्धी होत असते. काही माणसं आपण जर पाहिले ना तर फार सात्विक असतात महाराज. रजोगुण आणि तमोगुणाचा फारसा संबंध नाही. असं होत नाही की परिपूर्ण ते सात्विक, परिपूर्ण सात्विक असेल तर ते संत होतील, परंतु त्यांच्या वर्तनामध्ये रजोगुण आणि तमोगुण फार नाही दिसत, क्वचितच. त्यातही बरेच गोष्टी आहेत. काही लोक दिसायला सात्विक असतात पण आतमध्ये रजोगुण ठासून भरलेला असतो. एका माझ्या मित्राकडे मी सहज गेलो आणि त्याचे कपडे पाहिले. त्याला म्हटलं, का हो, तुम्ही फारच सुरगळलेले कपडे घातलेत, काय कारण आहे? हे कपडे घालण्याचं विशेष काय कारण आहे? त्याने सांगितलं, महाराज, हे तुम्हाला कळणार नाही. हे कपडे हेच माझं भांडवल आहे. म्हटलं, कसं? तो म्हणला, सुरगळलेले कपडे अंगावर घातल्यावर माणूस सात्विक दिसतो. सज्जन हो, ही तुमची व्यवस्था आहे, पण सत्वगुणाची व्यवस्था ही नाहीये. तुमच्या अंगावर कपडे कसे घालायचे? सुरगळलेले घातल्यावर तुम्ही सात्विक, आणि टापटीप कपडे घातल्यावर तुम्ही रजोगुणी. हे जर तुमच्या डोक्यात शिल्लक असेल तर तुम्ही बिगर कपड्याचे जरी फिरले तरी सगळ्यात जास्त रजोगुणी तुम्हीच आहात, हे लक्षात घ्या. हे तुमच्या मान्यतेवर या गोष्टी अवलंबून नसतात. पण ही एक गंमत आहे. आम्हाला फार हसायला येतं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा पाहतो. काही दांभिक माणसं कधी कधी आम्हालाही शिकवतात की सात्विक माणूस कसा असावा. म्हटलं, कसा असावा? तो म्हटला, त्याच्या अंगावर मळके कपडे असावे. म्हटलं, लोकाला वास आला तरी चालेल का त्याच्या कपड्याचा? तुमच्या कपड्याने तुम्ही सात्विक कसं होऊ शकता? कमाल आहे. तुम्ही तर अध्यात्माच्या सिद्धांताचा खेळ चालवला हा. ठीक आहे, तुमचं त्यांनी चांगल्या प्रकारचं दुकान चालू शकतं, याबद्दल आमच्या शुभेच्छा आहे तुम्हाला. चालू द्या तुमचं दुकान, थाटात चालू द्या. पण तुमचं दुकान चांगलं थाटात चालतंय म्हणून तुम्ही तुमच्या मनाने कोणाला तरी रजोगुणी तमोगुणी ठरवू नाही शकत. सिद्धांताचा विचार करा ना. मी बोलतो म्हणून माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तुमचं अंतःकरण काय साक्षी देतं मला सांगा ना. एक असाच ढोंगी माणूस, त्याला मी फोन केला. फार सात्विक म्हणून तो समाजात प्रचलित आहे. आणि फोन केल्याच्या नंतर मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, आम्ही म्हटले तुमच्यासारख्या लोकांकडे येत नसतो. म्हटलं, काय केलं आम्ही? ते म्हणले, नाही, आम्हाला अशा प्रवृत्तीचे माणसं लागतात. म्हटले, कशा प्रवृत्तीचे? ते म्हणजे सात्विक प्रवृत्तीचे. म्हटलं, आदरणीय, आम्ही सात्विक आहोत, आम्ही राजसी आहोत की आम्ही तामसी आहोत हे तुम्ही कशाने ठरवलं? ते म्हटले, नाही, आम्ही असं काही ठरवलं नाही. म्हटलं, मग तुम्ही तिथून कसं आम्हाला लेबल लावून टाकलं? तुम्ही दिसण्यावर नाही जाऊ शकत कोणाची. एखाद्याला जर चांगलं राहण्याची सवय असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार? रजोगुणी म्हणणार नाही. असं नाही ठरलेलं. अहो, त्याची वृत्ती जर सात्विक असेल तर त्याच्या कपड्याचं काय घेऊन बसलात तुम्ही? वृत्तीचा विषय, परमार्थ हा बाह्यरंगाचा विषय फार कमी आहे आणि अंतरंगाचा फार जास्त आहे. हा सगळ्यात मोठा घोळ लक्षात घेतला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जर टापटीपमध्ये राहायला आवडतं याचा अर्थ तो फार रजोगुणी आहे, आणि कसे तरी मळके कपडे अंगावर घालून दुकान चालवतोय म्हणजे तो फार सत्वगुणी आहे, असलं काही डोक्यात घेत जाऊ नका. सिद्धांत हे वृत्तीवर डिपेंड असतात. सिद्धांत आहे आणि ते वृत्तीरशी लागू होतात, बाकी बाह्य गुणाशी नाही. म्हणून सत्व संशुद्धी, आंतरिकता, बाह्य शुद्धी, अंतशुद्धी, सात्विक. कदाचित बाहेरून तुम्ही 10% सात्विक दिसत असेल तर ठीक आहे, लोक तुम्हाला सात्विक म्हणणार नाही, फार त्यांनी फरक पडणार नाही.
तुमच्या इमेजवर फरक पडेल, नक्की पडेल. पण अंतःकरण जर तुमचा अंतसूची ही जर 90% चांगली असेल तर नक्की तुमची वृत्ती तुम्हाला सतत अभय या पदाची अनुभूती करून देईल. अभय या पदाची अनुभूती करून देईल. म्हणून अभयम सत्व संशुद्धी. सत्व संशुद्धी. ज्ञानयोग व्यवस्थित. ही ज्ञानयोगाची व्यवस्था आहे. पुढे पद आहे दानम. दानाच्या बाबतीमध्ये सुद्धा फार मोठी गंमत आहे. दान देत असताना अनेक लोकांना आपल्या नावाबद्दल फार जागरूक असतात. म्हणून आमची सुद्धा काही मंडळी फार हुशार असतात. दान देणाऱ्यांना कोणत्या कॅटेगरीत टाकायचं याचं बाहेरच एक असं सुंदर एक बोर्ड लावून ठेवतात की त्या दान देणाऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे की मी कोणत्या कॅटेगरीत आणि माझं कुठं काय असेल. तुम्ही जर एवढे पैसे देता तर तुम्हाला हे मिळेल, तुम्ही तेवढे दान देता. सज्जन हो, जुन्या लोकांची म्हण तुम्हाला सांगतो, या हाताने दिलेलं दान या हाताला माहीत नसावं. असं दान जे असतं ना ती दैवी संपत्ती आहे. ती दैवी संपत्तीची लक्षण आहे, ती गुण आहेत. ज्याला त्याला ज्याने त्याने ते ठरवायचं असतं. आता आमच्याकडे बरेचसे लोक येतात दान देण्याच्या उद्देशाने. आम्ही स्पष्ट लोकांना सांगतो, तुम्ही द्या, द्यायचं तुम्हाला दान द्यायचं असेल तर दान द्यायचं आहे या हिशोबाने द्या, दृष्टीने द्या. व्यक्ती म्हणून आमच्यासाठी काही देऊ नका. आम्ही 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 आहोत, आम्ही व्यक्ती आहोत. दान द्यायचं तुम्हाला त्या व्यवस्थेला द्या. ती व्यवस्था आहे. ती व्यवस्था सार्वजनिक आहे, सामाजिक आहे, धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे. आणि जेव्हा आपण दान देतो त्या व्यक्तीवर आपण कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडनं अपेक्षा ठेवायची नसते किंवा ती ठेवू नये. काय होतं बरं, तुमच्या अंतःकरणामध्ये दान देण्याची जर सुचिता नसेल तर काय होतं, तुम्ही ज्या उद्देशाने दान देता तो उद्देश तुमचा सफल होतो, तुमच्या पदरात पुण्य पडत नाही, तुमची वृत्ती ही त्या स्थितीपर्यंत पोहोचत नाही. हां, तुम्हाला मान सन्मानासाठी दान द्यायचं ते नक्की मिळेल. तुम्हाला मान सन्मान दिला जाईल, त्याने तुमचं काम होईल. पण स्थितीत कुठल्या, मग पैसे देऊन फक्त मान सन्मान मिळणार असेल तर देता कशाला? ती घरी लेकरा बाळाला लावा ना. मंदिराला एखाद्याच्या दान द्यायचं आणि त्यातून तुम्हाला मान सन्मान मिळेल ही जर अपेक्षा असली तर त्या लेकरावर खर्च करा, ते जास्त तुमचं कौतुक करतील. हां, मंदिराला दान देत असताना अपेक्षा ठेवू नका की आता माझा कोणीतरी सन्मान गौरव करावा. आमच्याकडे अशी काही माणसं येतात की ते सांगतात महाराज नाही, आम्ही दिलं ते पांडुरंगाला दिलं. आणि न देणारे पुन्हा असंही म्हणतात, न देणारेच बोलतात जास्त. काय दान द्यायचं म्हटले त्याला? तू देऊ नको ना बाबा. दान द्यायचं तुझ्या मान सन्मानासाठी नाही, दान द्यायचं व्यक्तीसाठी नाही, दान द्यायचं व्यवस्थेसाठी. ते द्यावंच लागणार आहे, ते दिलंच पाहिजे. प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मी असेल, तुम्ही असेल, जगातला प्रत्येक जण असेल. हां, आपापल्या परीने. असं नाही की तुमचं सगळी संपत्ती विकून दान द्यायची, असं कुठेही सांगितलेलं नाही. पण दान देत असताना ते कसं असलं पाहिजे? निरपेक्ष भावनेने असलं पाहिजे. निरपेक्ष भावनेने असलं पाहिजे. निरपेक्ष भावनेने असेल तरच ते दान. अन्यथा त्या दानाचा तुम्हाला फायदा काहीही होणार नाही. दवश्य निग्रह असावा इंद्रियांचा. प्रेषणे तुम्ही इंद्रियांना दाबू शकत नाही. नास्तिकवादी लोक हेच म्हणतात, इंद्रियांना तुम्ही प्रेशराईज केलं काय त्याचा उपयोग झाला? हां, असं नसतं. त्याचा अभ्यास आहे. या अभ्यासाने निग्रह करणे. स्वाध्यायस्तपार्जवम. स्वाध्याय, स्वतःला जाणून घेण्याची उत्कट अशा प्रकारची भावना, इच्छा. मी कोण आहे? स्वतःला कधीतरी जाणून घ्या. मला आश्चर्य वाटतं, इतर गोष्टी जाणून घेण्यात माणसाला फार रस आहे, फार रस आहे. आता या सोशल मीडियामुळे तर ते फार सोपं झालं. इतर गोष्टीला जाणून घेण्याचा रस आहे, दुसऱ्याच्या पंचिती करण्याचा रस आहे, नको त्या गोष्टी डोक्यात घेण्याचा रस आहे. गल्लीत बसणारी माणसं दिल्लीची गणितं मांडतात.
वेळ आहे त्यांच्याकडे, त्यात रसही आहे. पण आम्हाला आपण कोण आहोत हे जाणून घेण्यात रस नाही. स्वतःचा अध्ययन करा. कधीतरी स्वतःला विचारा, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त. जा कोण्या तरी संतांपुढे जा. मग्रूरता आहे, युग आहे, अहंकार आहे. प्रत्येकाला आपल्या मनामध्ये आपण खूप श्रेष्ठ आहोत अशा प्रकारचा भाव आहे. आणि त्यामुळे आपण स्वतःला जाणून घेत नाही. मी तर एका महापुरुषाला, तथाकथित महापुरुषाला असं बोललो, का हो तुम्ही म्हटलं कधी तुम्ही स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न केला? तो म्हटला हो केला मी प्रयत्न. म्हटलं कसा केला? त्यांनी त्याची ती पद्धत सांगितली. म्हटलं यासाठी तुम्ही काही वाचलं का? कोणाची शरणागती केली का? त्यांनी एवढं अहंकाराने सांगितलं, दरवाजा एवढं अहंकाराने सांगितलं. तो म्हटला मी कधीही कोणाच्या पुढे बसत नाही, कोणाला हात जोडत नाही, कोणाला काही विचारत नाही. म्हटलं बरे तुम्ही महापुरुष सर्वश्रेष्ठ आहात, सर्व गुण संपन्न आहात, सर्वच तुम्हाला कळतं, चांगल्या प्रकारची प्रतिभा ईश्वराने ज्ञानोबरायांनी तुम्हाला दिली. सज्जन हो, जो माणूस महापुरुषांच्या चरणावर कधी नतमस्तक होत नाही, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधीच स्वतःचं दर्शन घडत नाही. लक्षात घ्या, कधीच नाही घडत. मग तो कुणीही असू द्या, कुणीही असू द्या. अहो रामकृष्ण आदी करून आमचे देवाधिक यांनी सुद्धा या परंपरा चालू ठेवल्या. भगवान कृष्ण परमात्मा सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये होते, गरज नव्हती तशी. पण यद्यदाचरती श्रेष्ठ या न्यायाप्रमाणे पुढच्यांनाही ते कळावं. अहंकार खूप वाढला, ऐकण्याची मनस्थिती नाही. नाहीतर लोक कीर्तनामध्ये काय सांगितलेलं सगळं ऐकतातच असं थोडं काही ठरलेलं आहे नाही. सगळ्या गोष्टी आता काळानुरूप बदलत चाललेल्या आहेत. कधी कधी आमच्यासारख्यांना स्वतःला जाणून घेण्याची इच्छा जेव्हा निर्माण होते, त्यावेळेस अनेक प्रश्न समोर उभे राहतात. ते आता मला तुम्हाला फेसबुक लाईव्हवर सांगणं उचित ठरणार नाही, परंतु दिसेल एक एक टप्प्याने आपण ते स्वतःच्या अनुभवातून, स्वतःच्या जीवनातून ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू की स्वतःला जाणून घे, आपण कोण आहोत. स्वतःचं अध्ययन करा. कधीतरी विचार करा की हो, हा सुंदर नरदेह ईश्वराने मला दिला आहे, गॉड गिफ्ट आहे. जाणून घ्या, मी जन्माला आलो कशासाठी आलो, मिळालेल्या या नरदेहाला आता मला कसं जगायचं. काही लोकांकडे फार प्लॅनिंग असतात महाराज, फार प्लॅनिंग असतात. एका माणसाने मला जगण्याची प्लॅनिंग सांगितली. त्याला म्हटलं का रे बाबा, तुला या सगळ्या प्लॅनिंगचं वजनही होत का? तो म्हटला होतो ना महाराज, रात्र झोप येत नाही. त्याला म्हटलं एक छोटा सल्ला देऊ का तुला? हे प्लॅनिंग व्हायची तेव्हा पूर्ण होतील, पहिली निवांत झोप घे. निवांत झोप जर तुझी झाली नाही तर तुझं शरीर तुला साथ देणार नाही, आणि शरीर जर तुला साथ देणार नसलं तर तुझी कुठलीही प्लॅनिंग पूर्ण होणार नाही. स्वप्नसुद्धा एवढे पण ठेवू नका की त्या स्वप्नाचंच वजन होईल आणि त्याच्यात दाबून जाऊ आपण. सहज पाण्याचा प्रवाह जसा वाहतो, पाण्याने कधीच ठरवलेलं नसतं की मला या दिशेने जायचंय, कधीच ठरवलेलं नाही. हा पाण्याचा एकच ठरलेला विषय आहे की मला प्रवाहित व्हायचं आहे, थांबायचं नाही. चालत राहा, प्रवाहित होत राहा, थांबू नका. ओझं त्याचं करून घेऊ नका, कशाचंच ओझं होऊ देऊ नका. जगण्याचं ओझं झालं की माणसं आत्महत्येकडे जातात.
स्वतःचं वजं झालं की चिडचिड सुरू होते. असले वजे घेऊ नका. स्वतःला जाणून घ्या. आपण आहोत कोण? जन्म मिळाला कशासाठी मिळाला? आता जगायचं आहे आपल्याला. जगायचं आहे. आणि आपल्या जगण्यातून काहीतरी टक्के आपल्यासाठी शिल्लक ठेवा. काही माणसं एवढे रंगलेले आहेत महाराज, एवढे गुंतले, वेळच नाही त्यांच्याकडे शिल्लक. व्यस्त माणसं असतात बिचारी, चांगली गोष्ट आहे. असा व्यस्त असा. तुम्ही जरूर श्रीमंत व्हा. मी या विचाराचं नाही की तुम्ही तुमच्याकडे काहीच नसावं. जरूर श्रीमंत असावं. जरूर श्रीमंत असावं तुम्ही. भगवंताची षडगुण पैकी एक ती श्रीमंती हा एक गुण आहे देवाचा. जरूर असावं. पण कधीतरी आपण कुठे आहोत याचाही विचार डोक्यात असावा. स्वाध्याय, अध्ययन, अध्यापन, स्वत्वाला जाणून घेण्याची उत्कट इच्छा, त्यासाठी श्रीगुरूची शरणागती विषयांतर होईल किंवा याच विषयाच्या अनुषंगाने ते माझं बोलणं होईल. वेळेची मर्यादा आहे. स्वतःला जाणून घ्यायचं म्हणजे तुम्हाला सद्गुरूकडे जावं लागेल. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. एक जण म्हणला सद्गुरूकडे न जाता मी स्वतःला नाही जाणून घेणार का? नाही घेता येईल. एक सांगू वाक्य तुम्हाला, जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः जाणून घेऊ शकता, ते सोपं आहे. पण स्वतःला जाणून घेत असताना तुम्हाला सद्गुरूकडे जावं लागेल. बरेच बाजारू लोक सद्गुरूला सुद्धा बाजारू संबोधण्याचा प्रयत्न करतात. एक महाठक मी असा पाहिला, तो म्हणाला माझ्या गुरुने मला काहीच दिलं नाही, काहीच दिलं नाही. म्हणलं काय पाहिजे होतं तुला? तू कशाच्या अपेक्षेने गेला होता? तो एक पठ्ठ्या तर मी असा पाहिला, तो म्हटला माझ्या आयुष्यात माझ्या गुरुने सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजे होत्या, काहीच दिल्या नाहीत त्याने. म्हणलं गुरु बदलून टाक. सद्गुरू तुम्हाला असं काहीही देत नसतात. सद्गुरू तुम्हाला जगण्याचा आधार देत असतात. सद्गुरू तुम्हाला स्वतःची ओळख करून देत असतात. तुम्ही कोण आहात हे जगात कोणीच तुम्हाला सांगू शकलं नाही, ते सद्गुरू सांगतात. हे अलौकिक तत्वज्ञान आहे, अलौकिक आहे. पण बाजारू लोकांना काय कळणार आहे? म्हणून आमच्या संतांनी फार सुंदर लिहिलं. गुरु चला ठेलम ठेला, एक हिंदी वाक्य आहे. गुरु शिष्यपण हे तो आधमाची लक्षणं आमच्या संतांनी लिहून ठेवले. नको याचा बाजार व्हायला भविष्यामध्ये. गुरुने कधीही डोक्यात घ्यायचं नसतं की मी गुरु आहे, आणि शिष्याने कधीच डोक्यातून काढायचं नसतं की मी शिष्य आहे. हा समन्वय आहे. आणि आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रणालीमधून खूप सुंदर प्रकारे समजून सांगितलेलं आहे. आचरणातून त्या महापुरुषांनी सर्वांना तो एक सुंदर उपदेश दिलेला आहे, किंवा अनुकरणीय अशा प्रकारचं वर्तन त्यांनी करून दाखवलेलं आहे. पण स्वतःच जाणून घेण्याची उत्कट इच्छा, त्या अनुषंगाने सद्गुरूची शरणागती, सद्गुरूची सेवा, सद्गुरूचा उपदेश, सद्गुरूचा आशीर्वाद आणि ग्रंथाची कृपा झाली की तुम्हाला स्वतःचं ज्ञान होणार आहे. तुम्ही कोण आहात? बरेच लोक तर स्वतःला मरणारा समजतात. पण आपण मरतो, पण नेमकं काय मरते याचा कधी विचारच नाही केला आपण. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहिती पाव न चैनम क्लेदंती आपण असौशेती मारुता वासांशी जीर्णाणी यथा विहाय. ज्याला तुम्ही स्वतःला तुम्ही म्हणता तो मरत नाही. ज्याला मरण येतं त्याचा तुमचा संबंध नाही, लक्षात ठेवा. ज्याचा संबंध तुमच्याशी जोडला आहे, तुम्ही ज्याला स्वतःला मी मी म्हणता त्याला मरण येत नाही, आणि ज्याला मरण येतं त्याचा तुमचा संबंध. जाणून घ्या स्वतःला. दरवाजाला जाणून घ्या. वा लोभी गुरु लालची चेला होय नरक में ठेलम ठेला. क्या बात है. खूप छान. पांडुरंग महाराज खूप छान, मस्त. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये या दुकानात चालत नाही. गुरुपौर्णिमेचे उत्सव सुद्धा वारकरी संप्रदायात फार कमी होतात, हे आपल्याला माहिती आहे. काही आता गुरु गाद्या आहेत, त्यांचं पूजन केलं जातं.
परंतु हे सगळं थोडंसं कमी प्रमाणात आहे. चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ गुरु शिष्य या परंपरा महत्त्वाच्या नाही असं नाही, त्या फार महत्त्वाच्या आहे, पण ते समजून घेण्याचा विषय आहे. असू द्या, तो नंतर कधीतरी आपण चर्चेत घेऊ. एका माझ्या मित्राला मी विचारलं, म्हटलं का रे दादा तू काय करतो? तो म्हटला मी आता एका वेगळ्या संप्रदायात प्रवेश केला. म्हटलं कोणत्या संप्रदायात? तो म्हटला असा असा माझा संप्रदाय आहे. म्हटलं तुमचं आराध्य दैवत काय आहे? एकाच वाक्यात बोलले ना, विस्तारण नाही बोलणार. तुमचं आराध्य दैवत काय आहे? तो म्हटला आमचं आराध्य दैवत आमचे सद्गुरू आहे. म्हटलं त्याच्या पुढे काहीच नाही का? ते म्हटलं नाही, त्याच्या पुढे काहीच नाही. म्हटलं त्याच्या पुढं भरपूर काही आहे, फक्त सद्गुरूला तुझ्या भीती आहे की तू त्याच्या पुढं गेला तर मला विसरून जाशील, म्हणून त्याने तुला तिथे थांबवलं आहे. समजने वाले को इशारा काफी होता है. आमच्या या परंपरेत या गोष्टी नाही. स्वाध्याय, चला विषयांतर होईल माझं. स्वाध्याय तपार्चवम, सरळता, अंतःकरणाची वृत्ती स्थिर असणं, हे सर्व गुण सर्व लक्षणं महापुरुषांकडे आहेत. हाच प्रयत्न आहे की हे सर्वांच्याकडे असावेत. म्हणून तर हे सगळे आध्यात्मिक वेगवेगळ्या प्रकारचे सोहळे, वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव, मठ, मंदिर, आध्यात्मिक केंद्र वगैरे वगैरे हे सगळे यासाठी आहे. कशासाठी गीता, कशासाठी गाथा, कशासाठी ज्ञानेश्वरी, कशासाठी आमचे उपनिषद, कशासाठी वेद, कशासाठी पुराण, कशासाठी आमच्या संतांचं वाङ्मय? तर ते यासाठी आहे की ठीक आहे महापुरुष नाही होऊ शकणार, पण आपण दैवी संपत्तीचा 1% जरी त्याचा स्वीकार केला, विचार केला, ती लक्षणं कुठेतरी अंगी बाळगली, तर नक्कीच तुम्हाला जीवन जगत असताना जीवनाचा आनंद येईल. आणि जीवनाच्या आनंदाबरोबर तुम्ही इतरांनाही आनंदित ठेवून आपलं आयुष्य खूप चांगल्या प्रकाराने व्यतीत करू शकता. हा त्याचा संदर्भ आहे, हा त्याचा आशय आहे. म्हणून अभयम सत्वसंशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदवश्य यज्ञश्य स्वाध्यायस्तपार्जवम. झालेली सेवा पांडुरंगाच्या माझ्या सद्गुरूच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी सेवेला विराम देतो. निष्ठावंत वारकरी या पेजच्या माध्यमातून आदरणीय माझे मित्र प्रमोद महाराज पवार यांच्या विनंतीवरून आणि आमचे ज्ञानेश्वर महाराज जाधव यांच्या सूचनेवरून या ठिकाणी वेडी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते माझ्या सद्गुरूचं आहे, चुकलं ते माझ्या वाणीचे दोष आहेत. सज्जन हो, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद. खूप चांगलं माध्यम आहे हे फेसबुक लाईव्ह, जेणेकरून या निमित्ताने 2 शब्द लोकांपर्यंत पोहोचतात. आणि जे काही परंपरेने आलेलं ज्ञान आहे, जे काही परंपरेने आलेलं ज्ञान आहे, ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे सुंदर माध्यम आहे. आमचे योगेश महाराज शेजूळ त्यांचंही एक पेज आहे, भाग्यवंत वारकरी, हे निष्ठावंत वारकरी. त्यांच्याकडेही मी आज एक प्रवचन झालं, 5-6 प्रवचन मी केले. व्यस्ततेमुळे थोडी अडचण येते. मला एका माझ्या मित्राने विचारलं, आता लॉकडाऊनमध्ये कीर्तनं बंद आहेत, तुम्ही व्यस्त कसे आहेत? म्हटलं ही सगळी मान्यता आपल्या मनावर ठरलेली असते. कीर्तनं चालू असले म्हणजेच व्यस्त असणं असं नसतं. मला 6 महिन्याच्या कालखंडामध्ये मला असं कधीच वाटलं नाही की मी रिकामा आहे. उलट मला वेळ मिळत नाही. तुमच्या माहितीस्तव सांगतो, आत्ता मला चालू फेसबुक लाईव्हमध्ये आदरणीय आमचे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांचे किमान 8-10 फोन येऊन गेले. मी माझ्या समोर स्क्रीनवरती कट करून पुन्हा तुमच्याशी कंटिन्यू बोलतो. व्यस्तता आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात असली पाहिजे. अनेक लोकांचे फार मोठे गैरसमज आहे. मला फार गमतीने माझे मित्र म्हणतात, अण्णा एवढी तुम्ही व्यस्त का असता? मग व्यस्त नसता, मग व्यस्त राहायचं नाही, मग काय डोक्याला ताप करून घ्यायचा, खाली दिमाग सैतान का कर. डोकं कायम व्यस्त असलं पाहिजे. भरपूर काम असतात, करत राहिलं पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं ना, संत गती प्रवास चालू ठेवा, वेग वाढू नका. वेग वाढल्यानंतर दैना होत असते जीवनाची, थांबल्यानंतर दैना होत असते. थांबायचं नाही, फार वेगाने पळायचं नाही, पण प्रवास बंद करायचा नाही.
म्हणून मला या 5-6 महिन्या मार्चपासून आजपर्यंत मला असं कधी वाटलं नाही की मी फार असा रिकामा आहे, असं मला कधी नाही वाटलं. आदरणीय आमचे प्रमोद महाराज आणि विशेष आमचे ज्ञानेश्वर महाराज जाधव यांनी जेव्हा मला फोन केला त्यावेळेस मला त्यांना नाही म्हणता आलं नाही. काय असतं, काही काही नैसर्गिक नाते असतात. असेच आमचे जाधव महाराजांचे नाते आहे. भेट फार कमी होती, पण कधीतरी फोन होतो. पण बरं वाटतं फोन झाल्यानंतर, असं वाटतं ते आपले माणसं आहेत. आणि या अनुषंगाने त्यांना मी हो म्हणालो आणि ही तोडकी मोडकी सेवा मला करण्याचा मी प्रयत्न केला. खरं तर आश्चर्य वाटेल आपल्याला, 4:30 पावणे 5 वाजता मी घरी आलो आणि 10 मिनिटामध्ये श्लोक घेण्याचा निर्णय घेतला. आमचे मित्र विष्णुकांत महाराज शास्त्री, त्यांना विचारलं, म्हटलं आता काका कोणता श्लोक घेतला पाहिजे. ते म्हटले घ्या ना तुमच्या हिशोबाने. मग विचार केला अभयम सत्वसंशुद्धी आणि त्यावर मी बोलण्याचा प्रयत्न केला. नक्कीच जे योग्य असेल ते संत महापुरुषांचं, माझ्या सद्गुरूचं चुकलं तेव्हा आणि जे दोष म्हणून या ठिकाणी सोडा. पुन्हा एकदा आदरणीय प्रमोद महाराज पवार यांना, निष्ठावंत वारकरी पेजला कोटी कोटी धन्यवाद. अनेक पेज या ठिकाणी ही सेवा करत आहेत. या सर्वांना शुभेच्छा. फक्त मला प्रवचन करण्यासाठी कोणी फोन करू नका अशी विनंती करतो आणि सगळ्यांची राधा घेतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. स्वानंद सुखनिवासी सद्गुरुजोग महाराज की जय.